म्हणलं ना ओल्या शेंगा वाटी घ्या पाता का टाकून मग सपवणारे नाही सोडी को वरी वेळ लागली नंबरला वडापाव लागली नंबरला पाणीपुरी लागली नंबरला आमच्या भागातल्या दिदीतल्या तर 10-12 महिला अशाच कोगम नंबरला लागल्या 2 तास नंबर येईना त्यांचा शेवटी एकीनं धाडस करून विचारलं माऊली नंबर कशाचा आहे ते म्हणला मोफत दाढीचा आहे त्या अपेक्षेची पूर्तता होत नाही ती माणसं संसारात असली काय आणि परमार्थात असली काय ती कायम दुःखी जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं कौन सुखी हो कोई नहीं सुखी राजा दुखिया राजा दुखी कोण राजा दुखी कोण कोणाला न्याय दिलो कोण सुखिया सरने दिशाला भूकून हाते द्या कोण सुखी राहिला हो कोण सुखी राहिला द डेमोक्रेसी इज मेनिंग बाय द पीपल फॉर द पीपल जगतासाठी लोकांसाठी चालवलेलं राज्य चकनाचूर झालं हो चकनाचूर काही राहिलं नाही सांगायसारखं काही सांगायसारखं राहिलं नाही एवढं प्रचंड अधोगतीचं साम्राज्य तुमच्या आमच्यामध्ये झालं माणूस माणसात नाही राहिला मायबा 6,500 मुख्य जाती आणि 75,000 उपजाती 83,000 जातींच्या चुराड्यामध्ये अख्खा देश बदलला गेला कोण कोणापाशी बसतो आता त्या जातीयवादाचा विळखा सप्ताह कमिटी पर्यंत गेला तिथपर्यंत तुम्ही जातीची विष पेरली तिथपर्यंत तुम्ही द्वेषाची विष पेरली आणि म्हणून कार्ल मार्क्स सारखा अर्थतज्ञ सांगतो ज्या देशाचं अर्थकारण जातीवर अवलंबून असतं तो देश काही काळानंतर पूर्ण संपुष्टात आलेला असतो आणि म्हणून तो सुधरवायचा असेल तर या 18 पगड जातीच्या वारकऱ्यांनी संत मायबापांनी तो सुधरवला म्हणून परमार्थाचे तुम्ही आम्ही मालक नाहीत परमार्थाचे तुम्ही आम्ही मालधनी नाहीत परमार्थाचे तुम्ही आम्ही दास आहेत परमार्थाचे तुम्ही आम्ही सेवक आहेत नव्हे तुकोबराय सांगतात भगवंताच्या दारात हे तुम्ही आम्ही भिकारीत हो पण कोण म्हणतो मी मालक आहे आम्ही बांधला आम्ही बांधलं म्हणणारे फार येतो तुम्ही नाही काय बांधणारे अख्ख्या जगाला यानं बांधलं हो म्या बोलविता वेद बोले म्या चालविता सूर्य चाले म्या हलविता प्राण हले जो जगाते चालिता वृक्षाचे पाणी हले ज्याची सत्ता म्हणून त्याच्या दारातलं तुम्ही आम्ही याचे वाट टाकलो से कारे